अपडेट न्यूज। केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणांविरोधात बहुजन मुक्ती पार्टीने यवतमाळात आक्रमक भूमिका घेत लालटेन भेट आंदोलनाच्या माध्यमातून जोरदार निषेध नोंदवला। वाढती महागाई, बेरोजगारी, स्मार्ट मीटरच्या माध्यमातून होत असलेली आर्थिक लूट, वाढते वीज बिल, पेट्रोल डिझेल दरवाढ तसेच घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमतींमुळे सामान्य जनता त्रस्त झाली असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। 12 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर हे आंदोलन पार पडलं। देशभरातील 625 जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी आंदोलन करण्यात आलं असून यवतमाळातही बहुजन समाज, शेतकरी, कामगार, विद्यार्थी, युवक आणि विविध संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आंदोलनादरम्यान स्मार्ट मीटर हटवा, जनतेची लूट बंद करा, महागाई कमी करा, बेरोजगारांना रोजगार द्या अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। सरकार खासगी कंपन्यांच्या हितासाठी स्मार्ट मीटर लादत असून सामान्य नागरिकांची आर्थिक पिळवणूक करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। वीज पुरवठा नसतानाही ग्राहकांवर अवाजवी बिल लादलं जात असल्याचं आंदोलनकर्त्यांनी सांगितलं। यावेळी स्मार्ट मीटर हटवून पारदर्शक मीटर बसविणे, चुकीच्या वीज बिलाची रक्कम ग्राहकांना परत करणे, घरगुती गॅस सिलेंडर 400 रुपयात व कमर्शियल गॅस सिलेंडर 700 रुपयात उपलब्ध करून देणं, गॅस काळाबाजार थांबवणं तसेच हॉटेल, ढाबा आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांना नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली। या आंदोलनाचं नेतृत्व बिमोद मुधाणे, बहुजन मुक्ती पार्टी लोकसभा अध्यक्ष यवतमाळ वाशिम यांनी केलं। यावेळी भुवन मुनेश्वर, प्रदेशाध्यक्ष भारतीय बेरोजगार मोर्चा, सुनील गवई, जिल्हाध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा, प्रशांत मुनेश्वर, प्रदेश प्रवक्ते भारतीय बेरोजगार मोर्चा, करण खंडारे, प्रकाश वावरे, देवराव साठे, विष्णू शेलारे, नाना शिरसाट, सुजित मेश्राम, मनोज आत्राम, सुधामा पेंदोर, मिलिंद बडशे, भारत वाकोळे, विलास भोयर, अर्चना स्थूल, स्वप्नील नगराळे, राजू डफाडे, किशोर मुनेश्वर, उत्तमराव बनसोड यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। सरकारने जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास आगामी काळात अधिक तीव्र आंदोलन उभारलं जाईल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला। संपादक सय्यद मतीन। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.